दादा क्या कुछ कहेंगे? 24 घंटे से ज्यादा ये आंदोलन अब तक का सबसे बड़ा आंदोलन हो सकता है फिर वालों का। क्या कुछ निर्णय निकला है? और बड़ा होगा ये आंदोलन। अभी बड़ा हुआ नहीं, ये शुरुआत है आंदोलन की। हम लोगों की जो मांगे कि ताबड़तोड़ सर्वे होना चाहिए, आईडी पासवर्ड देना चाहिए, चुनाव होना चाहिए, और ये जो हमारी पेट की मांग है लेके हम लोग लड़ रहे हैं कल से। और यहाँ का प्रशासन इतना निकम्मा प्रशासन है कि लेडीज लोग बाहर बैठे, ये लोग देखने के लिए आए नहीं। ये आजाद भारत है क्या? ये हमारा आजाद देश है क्या? ये सब परिस्थिति बहुत बेकार है। और यहाँ पर ये लड़ाई हमारी लोकशाही तरीके से चालू है। अभी सिर्फ मुंह से आश्वासन दिया गया है, जब तक वो कागज पे नहीं आएगा तब तक हम लोग यहाँ से उठेंगे नहीं। नाही पण आता आश्वासन तुम्हाला मिळालेलं आहे बरोबर, की आश्वासन त्यांनी दिलेलं आहे, 6 मागण्या पूर्ण झालेल्या आहेत असं तुम्ही म्हणताय, फक्त ऑन पेपर ते तुम्हाला पाहिजे बरोबर. ऑन पेपर आल्याच्या नंतर तुम्ही डिसिजन घेणार आहात, इथून निघणार आहात की नाही निघणार आहात. ते आश्वासन त्यांनी दिलंय, पण ते आम्ही नेऊन ठेवायचं कुठे? आश्वासन कागद दिलं तर नेऊन कुठेतरी ठेवू, 6 महिन्यांनी पुन्हा आम्ही येऊ, पण तोंडी दिल्यानंतर चालणार? अरे ते झालं नाही, असं नाही, कागदावर पाहिजे. हा देश कागदावर चालतोय. नाही पण ज्या पद्धतीने आता तुम्हीच म्हणालात की 20 तारीखला महासभा आहे, महासभा झाल्यामध्ये महासभेमध्ये हा जो तुमचे जे विषय आहेत ते डिस्कस होणार आहेत बरोबर, आणि त्याच्यानंतर मग त्यावेळी किती खर्च येणार, काय करणार, आणि त्यानंतर तुमचा सर्वे होणार आहे असं त्यांचं आश्वासन आहे. तोंडी आश्वासन आहे. आता जर महासभेमध्ये त्यांनी नाही मुद्दा मांडला, मग आम्ही काय परत आंदोलन करायचं? म्हणून आम्हाला लेखी द्या. आणि जर महासभेत त्यांनी लेखी देऊन सुद्धा मांडलं नाही तर आम्ही काहीतरी कागदाला घेऊन येऊ की तुम्ही सांगितलं होतं पण केलं नाही. किमान ते कागद घेऊन आम्हाला कारवाईच्या दरम्यान थांबवता येईल की तुमच्या महापौरने लिहून दिलेलं आहे की कारवाई थांबवा, इथे आमचं महासभेमध्ये विषय होईल आणि सर्वे होईल. आम्हाला कागद हवंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण तुम्ही म्हणालात की कोणताही पक्ष नकोय किंवा त्यांचा झेंडा नकोय, आणि त्याचबरोबर तुम्ही असं मानता की कोणत्याही पक्षाचा समजा प्रतिनिधी कोण असेल विदाऊट त्याचा झेंडा न घेता तो झाला तर तो तुम्ही स्वीकारणार नाही. नाही नाही, नेताही नको, त्यांचा झेंडाही नको, त्यांचा अजेंडाही नको. झेंडाही आमचा असेल, अजेंडा पण आमचा असेल, नेते पण आम्हीच आहोत. प्रश्न आमचा, आम्ही नेते, आम्हाला नेत्याची गरज नाही. परंतु त्यांना जर समजा त्यांची चूक कळली आणि पुन्हा ते समजा एक नेतृत्व म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या सोबत येत असतील आपला झेंडा सोडून, तर मात्र तुमचं काय म्हणणं? असा कुठला एक नेता दाखवा की त्यांनी फेरीवाल्यांना आजपर्यंत विरोध नाही केला. आता इथे मला उगाच पक्षाची नावं घ्यायला लावू नका. प्रत्येक पक्षवाल्यांनी, प्रत्येक नेत्यांनी फेरीवाल्यांवर मारहाण केलेलं आहे. प्रत्येक नेत्यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. ट्रॉफिक होते, हे चोर आहेत, हे असं करतायत. मग आता त्या नेत्यांची काय गरज? आता हा विषय आम्ही चांगल्या पद्धतीने उचलला, आम्ही लढा उभा केला, त्या लढ्याला यश मिळालं. आता नेत्याची आम्हाला गरज नाही. आणि पुढे भविष्यामध्ये जर या गोष्टी घडल्या लागणार पण नाही गरज. आम्हाला नेता नकोच. आम्ही सक्षम आहोत. आम्ही आमच्या फेरीवाला संघटनेवर आम्ही लढणार आणि आम्ही आज लढून जिंकलेलो सुद्धा आहेत. त्यामुळे आम्हाला कोणत्या नेत्याची गरज नाही. आमच्या मागण्या रास्त होत्या. आम्ही विनाकारण कोणत्या खोट्या मागण्या केल्या नव्हत्या, रास्त मागण्या केल्या होत्या. रास्त मागण्या त्यांनी मान्य केल्यात. फक्त पेपरवर येण्याची आम्ही वाट पाहतो. पेपरवर देण्याचं त्यांनी मान्य केलंय महापौर साहेबांनी, आता देतील. आणि पेपर आम्ही बघून आम्हाला जर मान्य झाला तर आम्ही सर्व 24 घंटे से ज्यादा का आंदोलन ये किया है, जिसमें भारी संख्या में जो महिलाएं हैं वो भी शामिल हुए, लेकिन वो रात भर आपने यहीं पर बिताया है. लेकिन अब तक कोई विधायक, कोई नेता, कोई नगर सेवक आपसे मिलने नहीं आया. क्या कहेंगे? उनको शर्म आनी चाहिए ना. नहीं आए तो अभी पत्रिका छाप के उनको न्योता तो हम दे नहीं सकते. सोशल मीडिया पे महापौर बोले रात्री मी 12 वाजता पुण्याला होतो, तिथे मला लाईव्ह दिसलं आणि मी विचार केला आता गेलं पाहिजे. हे महापौर स्वतः बोलले. मग जर त्यांना ठीक आहे रात्री नाही जमलं, सकाळी तर आले, सकाळी आले, चर्चा झाली, पण त्यांना जर आमच्याबद्दल सहानुभूती असली असती तर या ठिकाणी आले असते, तर कोणी हाकलून दिलं नसतं. एखादा पाहुणा जर दारावर आलं तर कितीही दुश्मन असला तरी कोण कोणाला हाकलून देत नाही. पण लढा झाल्यानंतर आमच्या दुःखाच्या दिवसात तुम्ही आले नाही ना, सुखात जर तुम्ही याल मटणाशी जेवाय, अजिबात नाही उभा करणार, हाकलून काढू. घ्यायला कोणाला आम्ही देणार नाही. तुमचा हा आत्मविश्वास आहे की जो तुम्ही लढा उभा केलेला आहे, 2 दिवस, दुसरा दिवस आहे आणि सर्व ज्या पद्धतीने इथे हजारोच्या संख्येने माणसं इथे उपस्थित आहेत, तुम्हाला वाटतं ही एकजूट तशीच राहील म्हणून? हो, एकजूट आमची तशीच राहील, वाढेल, पण कमी नाही होणार एवढी गॅरंटी. याच्यामध्ये मीडियाच्या मार्फत आम्ही पोलीस प्रशासनाला आणि सर्वांना सांगू इच्छितो की काल रात्री पोलिसांनी आमच्या महिलांना प्रचंड घाबरवण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रोटेक्शनसाठी पोलीस होते, पण ते आतमध्ये बसलेले, आमच्या बाया बाहेर बसलेल्या. एकही पोलीस आतमध्ये पबजी खेळतात, मारमार बंदा, पण बाहेर आमच्या बाया बसलेल्या. आमच्या बाया त्यांचं संरक्षण करत होते. खास करून एक गोष्ट सांगायची आहे, हे लोकशाही पद्धतीने आंदोलन झालेलं आहे. कुठल्याच पद्धतीचा आम्ही
काडीचाही धक्का लागून दिलेला नाही. याच्यामध्ये कोणी दगड का माती सुद्धा हातात उचललेली नाही मिळत. मग जर याच्यावर कोणावरही खोट्या केसेस केल्या, आंदोलन करता जर गुन्हे दाखल झाले, तर सगळी लोक घेऊन ज्या पोलीस स्टेशन मध्ये केसेस होतील तिथे जामीन न देता आम्ही जेलभरो आंदोलन करू. ही सुद्धा आमची पुढची तयारी आहे. सर काय सांगाल तुम्ही की या आंदोलनामध्ये जसं तुम्ही एक आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहात किंवा एक पदाधिकारी आहात आणि इथे बाकी कोणतेही पदाधिकारी दिसत नाहीये, परंतु आम आदमी पार्टीचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि पहिलं कालपासून तुम्ही आहात इथे आम्ही पाहतोय आणि शिष्टमंडळामध्येही सुद्धा तुम्ही आहात. काय आपलं मत आहे? हे बघा, आम्ही आमचा पक्षाचा झेंडा बाजूला ठेवणारा एक समिती बनवली आम्ही. त्याचं नाव आहे फेरीवाला बचाव संघर्ष समिती. त्या समितीचे आम्ही सदस्य आहोत. तर त्यासाठी त्या कारणामुळे आम्ही त्यांच्यासोबत कांद्याला खांदा लावून आम्ही लढलोय. आणि आता तुम्ही विचारलात की आमचं मागणे काय आश्वासन, आम्हाला आश्वासन नको. जोवर आम्हाला कागदोपत्र भेटत नाही आणि जोवर महापौर आणि उपमहापौर स्वतः ते येऊन देत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही इकडनं. कारण की आमची जी मागणी आहेत ते योग्य लिगल मागणी आहेत. आमचे काही न मानणाऱ्या असा मागण्या नाहीत ना. तर त्यासाठी आमचा विश्वास आहे की जे आता तोंडी आश्वासन दिलं त्यांनी ते लेखी सुद्धा देतील ते. आणि जेव्हा ते लेखी देतील तेव्हा आम्ही चर्चा करू आमच्या कमिटी सोबत, आमचे फेरीवाला सोबत. कारण की हे आमचा श्रेय नाही, आम्ही तर थांबलोय बरोबर आहे, परंतु हे जेवढे फेरीवाले आहे आम्ही त्यांना श्रेय देतो. त्यांचा मुले आम्ही आहोत, आमचा मुले ते नाही. त्यांचा मुले आम्ही असल्यामुळे आम्ही त्यांना विश्वासात घेणार, त्यांच्याशी चर्चा करणार. नंतरच आम्ही आमचे अध्यक्ष आहेत समितीचे आणि ते TVC मेंबर सुद्धा आहेत, म्हात्रे काका असू द्या किंवा ताई असू द्या, त्यांना विचारात घेऊ आणि त्यानंतर डिसिजन पास करू की इकडून हटायचं का नाही हटायचं.